कॉम्पिटिशन वरून आल्यानंतर पुढचे 2-3 दिवस कायम दमल्यासारखं वाटतं. जरा 2 दिवस आराम केला आणि लगेच बॅक टू रुटीन. आज मी माझा सगळा वर्कआउट अमॅनोरा मध्येच केला. दुपारची गर्दी नसताना मला वर्कआउट करायला आवडतो. आज मी माझ्या दुपारच्या मील मध्ये मशरूम पनीर बनवलेलं आणि मला नॉर्मल फूड पेक्षा डाएटचं जे फूड असतं ना ते बनवायला जास्त आवडतं आणि मी आवडीने बनवते ते. इव्हिनिंगला मार्शल आर्ट्सच्या बॅचेस घेतल्या आणि हे छोटे मुलं इतके स्मार्ट आहेत ना, त्यामुळे मला खूप छान वाटतं यांच्यासोबत. क्लास झाल्यानंतर लगेच मग मी स्नूकर खेळायला गेले. स्नूकर आता माझा आवडीचा खेळ झाला, एक आवड म्हणून मी खेळते. माझा भाऊ आणि मी स्नूकर खेळलो. त्यानंतर मग मी लायब्ररीमध्ये गेले. म्हटलं चला आता जरा वेळ पुस्तक वाचावं. तर तेवढ्यात माझ्या मम्मीचा मला फोन आला की इलेक्ट्रिक गाडी चार्जिंगला लाव. गाडी चार्जिंगला लावली आणि तिथूनच मग मी नारळ पाणी पिण्यासाठी गेले. हे नारळ गावावरून आणलेले आहेत, अजिबात विकत मी नारळ घेत नाही पुण्यात. आमचा फ्रुट्सचा गाळा आहे, त्यामुळे 12ही महिने घरी फळं असतात. आज मी पायनॅपल डिश बनवलेली. असं नवीन नवीन काही ना काही बनवून घरच्यांना मध्ये आधी खुश करावं लागतो. वा, चेरी एक नंबर आहे खायला. हे सगळ्यात भारी खायला.